नमस्कार मंडळी, कायद्याचं बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बॉम्बे टेनेसी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्ट 1948. भारत जसा स्वतंत्र झाला तसं त्याने सोशलिझमकडं त्याचा कल वळाला आणि सोशलिझमच्या धर्तीवर त्यांनी बरेचसे कायदे केले जे जमिनीला धरून होते. ह्या कायद्यामध्ये आपण बघणार आहोत टेनेसी आणि ॲग्रिकल्चरल लँड असे दोन गोष्टी आपण बघणार आहोत. कुळ कायदा हा स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा होता. बॉम्बे स्टेट ॲक्ट 1939 मध्ये कुळाला जमीन विकत घेण्याचा अधिकार नव्हता, पण त्याचे अधिकार हे चांगल्या प्रकारे संरक्षित करण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो कसेल त्याची जमीन या धर्तीवर 1948 साली हा कायदा पास करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रात वेगवेगळी संस्थाने होती, निजाम वगैरे, त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 3 प्रकारचे कायदे अस्तित्वात होते. मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता, म्हणून हैदराबाद टेनेसी अँड ॲग्रिकल्चरल ॲक्ट हा मराठवाड्यासाठी होता. यात डीम्ड परचेसर ही संकल्पना टेनेसी कायद्यात नव्हती. विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्सच्या अंतर्गत होता, त्यामुळे तिथे विदर्भासाठी वेगळा कायदा अस्तित्वात होता. आता आपण बघूया कुळ कोणाला म्हणायचे. कुळ कायद्यानुसार ज्याने जमीन लीज म्हणजे करार पद्धतीने घेतलेली आहे शेतमालकाकडून त्याला कुळ म्हणता येते. सातबाऱ्यावर ज्याची नोंद संरक्षित कुळ आहे असं करण्यात येते. जो कायदेशीर पद्धतीने शेतमालकाच्या मर्जीने त्याची जमीन कसतो त्याला कुळ म्हणता येतं. बेकायदेशीर पद्धतीने जर ताबा घेतला तर त्याला कुळ म्हणता येत नाही. डीम्ड टेनंट म्हणजे कायदेशीरपणे जमीन कसणारा. परमनंट टेनंट अशी कुठं व्याख्या पूर्ण कायद्यात नाही आहे, पण जो वडिलोपार्जित येणे परंपरेने जमीन हा कसत आलाय कुळाच्या अधिकाराने त्याला परमनंट टेनंट म्हणायचं. टू कल्टिवेट म्हणजे टू टिल द लँड म्हणजे कुदळणी करणे, मशागत करणे. म्हणजे एखादी गवत पड जर जमीन असेल तर त्याची कुदळणी मशागत होत नाही, त्याला कुळ लागता येणार नाही. एखादा व्यक्ती कुळ आहे का नाही हे कसं ठरवणार हे अँडरसन मॅन्युअलमध्ये दिलेले आहे. कुळाचा स्वतंत्र फेरफार केलेला असावा. त्याची नोटीस ही बजावली गेली पाहिजे मालकाला, आणि मालकाने जर काही आक्षेप घेतला नाही तर तो फेरफार मंजूर होतो. तलाठीला सुमोटो अधिकार आहे याबाबतचा. जर त्याला कळाले गावात एखाद्याची जमीन दुसरं कोणी कसतंय तर तो ही कारवाई सुरू करू शकतो. ही सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे पूर्ण जर झाली आणि त्याची नोंद जर पीकपाणीमध्ये आली तर हा खूप मोठा पुरावा आहे कुळ असल्याचा. तहसीलदाराचे अधिकार आपण जाणून घेऊया याबाबतचे. कलम 17 नुसार एखादा व्यक्ती शेतकरी आहे का नाही हे तहसीलदाराला ठरवता येते. एखादा व्यक्ती कुळ आहे का नाही हे पण ठरवायचे अधिकार तहसीलदाराला असतात. दिवाणी न्यायालयात न जाता फक्त तहसीलदारच ठरवू शकतो की कोण शेतकरी आहे आणि कोण कुळ आहे. एका कुटुंबामधील व्यक्ती कुळ असू शकत नाही. हा तपासण्याचा अधिकार देखील तहसीलदाराला आहे. सिलिंगचे क्षेत्र बघूयात. मूळ सिलिंग कायदा आणि या कायद्यातील सिलिंगच्या क्षेत्रामध्ये थोडा बदल आहे जो याप्रमाणे आहे. आता आपण बघूया बागायत म्हणजे अशी जमीन जिथं 12 पाणी आहे आणि शासकीय योजनेतून इथं पाणी आणले जाते आणि 12 महिने पाण्याची उपलब्धता असते. निमबागायत म्हणजे 6 किंवा 3 पाण्याची उपलब्धता असते. आणि कोरडवाहू किंवा जिरायती म्हणजे जी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जेव्हा एखादी नदी वाहत येते त्यावेळेस ती तिच्यासोबत बराचसा गाळ वाहून आणते. अशा गाळाच्या मृदेला सुद्धा बागायतमध्ये पकडल्या जाते. एखादी अशी घटना जर कलेक्टरच्या निदर्शनास आणून दिली तर ते कमी जास्त पत्रकमध्ये त्याची नोंद करायला लावता आणि त्यानुसार सर्वे करून मग त्या जमिनीचा वेगळा नकाशा करून ती सातबाऱ्यावर नोंद कमी जास्तीची केल्या जाते. खंड किती असावा व कसा भरावा. शेतसाऱ्याच्या 5 पट किंवा 20 पट एकराच्या जी कमी असेल ती अधिकतम खंडाची मर्यादा आहे आणि शेतसाऱ्याच्या दुप्पट ही किमान मर्यादा आहे. यामध्येच खंड आकारता येतो. खंड आकारण्याच्या पद्धतीहून 7A मध्ये पीक पाणी कॉलम असते, त्यात रीत लिहिलेली असते. 7-12 मधील 7A हा जो जमीन कसणारा असतो त्याचे नाव यामध्ये नमूद करण्यात आलेले असते. एकूण 6 प्रकारच्या रीत आहेत. रीत 1 म्हणजे स्वतः जमीन कसणारा, हा कुळ असू शकत नाही. रीत 2 हे भाडोत्री मजूर असतात, म्हणजे आपण पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचे. रीत 3 यामध्ये रोख खंड असतो, म्हणजे वर्षाला ठराविक रक्कम ठरलेली असती ती कुळाला द्यावं लागत असती जमीन मालकाला. रीत 4 मध्ये पीक वाटा असतो. आलेले समजा 10 धान्य पोते झाले, त्यातले 2, 3, 4, 5 काय जे असेल ते पोते मालकाला द्यायचे. रीत 5 म्हणजे ठराविक धान्य फिक्स क्रॉप, किती उत्पन्न हो मला इतके पोते तू द्यायचे असं हे ठरवून घ्यायचं.
रीत 6 म्हणजे धान्य व पैसे दोन्ही, अशा प्रकारचे 6 रीत असतात ज्यानं खंड वसूल करता येतो. आता आपण कुळाचे अधिकार पाहूयात. कलम 16 नुसार कुळासाठी जर घर केले असेल तर ते काही जरी झाले तर ते काढता येत नाही. हे घर फक्त कुळाने स्वतःच्या खर्चातून बांधलेले पाहिजे. कलम 17 राहत असलेले घर हे कुळाला विकत घेता येते जर त्याने स्वतःच्या खर्चातून बांधले नसेल. कलम 19 फळ झाडं जर लावलेली असतील तर कुळाचा ताबा जरी गेला तरी त्याला त्या झाडाची किंमत द्यावी लागते. कलम 20 नैसर्गिक झाडं जर उगवली असतील तर जर समजा ती विकली किंवा तोडली त्याचा 2/3 हा कुळाचा अधिकार आहे आणि 1/3 हा मालकाचा अधिकार आहे. कलम 32 जमीन विकत घेण्याचा अधिकार असतो. टिलर डेला जर कुळ असेल तर तो मालक झालेला असतो. कुळाने प्रत्येक हंगामात जमीन ही कसलीच पाहिजे, त्यातून उत्पन्न घेतले पाहिजे व करारानुसार शेतमालकाला त्यातील खंड नेऊन दिला पाहिजे. शेतसारा भरणे ही कुळाची जबाबदारी असते, त्यामुळे शेतसारा भरून त्याच्या पावत्या जपून राखणे हे सुद्धा कुळाचे काम आहे. कलम 32 ग ची कारवाई बघू आपण आता. सुमोटो खाली तहसीलदार मालक आणि कुळ यांना नोटीस बजावतो. कलम 32 H नुसार मूल्यांकनाच्या 20 ते 200 पट जमिनीची किंमत ठरवण्यात येते. कलम 32 P नुसार जर कुळाने ही किंमत फेटाळली तर ही खरेदी निष्क्रिय होती. कुळाकडे असलेली जमीन आणि कुळ कायद्याखाली आलेली जमीन ही जमीन जर या कायद्याच्या सिलिंगपेक्षा जास्त असेल तर ती परत शेतमालकाला देण्यात येते. आणि जर शेतमालक आणि कुळ ह्या दोघांच्या जमिनी सिलिंगच्या वर असतील तर त्या दोघांच्याही जमिनी वरच्या सरकार जमा होऊन जातात. आता शेतमालकाचे अधिकार बघूयात. कलम 31 मध्ये जर शेतमालक स्वतः बोनाफाईड शेतकरी असेल तर तो जमीन त्याला राखण्याचा अधिकार आहे. म्हणजे जर त्याचा उदरनिर्वाह हा सर्वस्वी शेतीवर आहे आणि त्याला शेतीशिवाय पर्याय नाही तर ती जमीन तो राखू शकतो. पहिले कलम 31 ची कारवाई होते आणि मगच 32 ची कारवाई होते. जर सरळ 32 कलमची कारवाई झाली तर ती बेकायदेशीर ठरवता येते. 32 अ जर शेतमालक ही विधवा, अज्ञान व अपंग असेल तर जमीन ही कुळाला घेण्याचा अधिकार नसतो. विधवा शेतमालक जर असेल तर कलम 31 काय आणि 32 काय दोन्ही कारवाया होत नाही. कलम 32 प खाली जर विधवा मयत झाली तर तिच्या वारसाला घेऊन कलम 32 ग ची कारवाई करता येते. जर मयत विधवाच्या वारसांना बोनाफाईड शेती पाहिजे असेल तर त्यांनी 1 वर्षाच्या आत अर्ज दाखल करायला हवा कुळ नष्ट करण्यासाठी. जर वारसांनी 1 वर्षात अर्ज केला नाही तर कलम 20/10 अंतर्गत कुळाने लेखी अर्ज करायचा खंडकरांना की जमीन विकत द्यावा. शेतमालक जर अज्ञान असतील तर कलम 31 नुसार कुळ नष्ट करता येते जेव्हा तो सज्ञान होईल. पण जर सज्ञान झाल्यावर 1 वर्षात असं केले नाही तर परत कुळाला अधिकार प्राप्त होतो जमीन विकत घेण्यासाठी, पण त्यांना अर्ज करावा लागतो. आता आपण बघूया कोणत्या जमिनीला कुळ लागत नाही. जी जमीन शासनाच्या मालकीची आहे, जी जमीन एखाद्या औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे, जी जमीन इतरांच्या मालकीची आहे पण शासनाने ती भाडेतत्वावर दिलेली आहे खंड ठरवून. एकाच घरातील लोक सख्खे नातेवाईक कुळ लावू शकत नाही. कलम 43 क नुसार कॉर्पोरेशन हद्दीतील जमीन कुळाला विकत घेता येत नाही, पण टिलर डेच्या आधी कॉर्पोरेशन अस्तित्वात असली पाहिजे. कलम 43 1 अ सैनिकी सेवामधील लोकांच्या जमिनीला कुळ लागत नाही. कुळ असलेली जमीन कशी विकायची ते बघूया. कलम 64 नुसार कुळ जर असेल तर शेतमालकाला जमीन विकायची असल्यावर त्यांनी ट्रिब्युनलकडे अर्ज करावा. कलम 32 H नुसार त्याची किंमत ठरवण्यात येते मूल्यांकनाच्या 20 ते 200 पट. कलम 32 ओ नुसार टिलर डे नंतर उदयास आलेल्या कुळांनी 1 वर्षात जमीन खरेदी करायचा त्यांनी तयारी दाखवली पाहिजे आणि जर वर्षभरात खरेदीची तयारी नाही दाखवली तर ते अधिकार त्यांचे नष्ट होतात. ही महत्त्वाची कलमे आपण आता बघूयात. कलम 84 जर कलम 43 अंतर्गत जमीन विकणे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असते. जर नसेल तर कलम 84 अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुरू होते, पण ही कारवाई फक्त 3 वर्षातच सुरू व्हायला पाहिजे. ही कधीच्या कधी कारवाई करता येत नाही. कलम 63 नुसार जर शेतकरी नसेल तर शेतजमीन घेता येत नाही. कलम 36 नुसार बिगर शेती कामासाठी शेतजमीन घेता येते, पण त्यासाठी पूर्व परवानगी पाहिजे. कलम 63 अ नुसार औद्योगिक किंवा टाउनशिपसाठी जर शेतजमीन घेतली आणि ती 10 हेक्टरपेक्षा कमी असली तर सरळ तिचा वापर सुरू करावा व जो काही सरकारी कर आहे तो त्या अनुषंगाने भरावा. त्यासाठी विशेष वेगळी परवानगी घ्यायची गरज नाही. आणि 10 हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर ते डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजची परवानगी घेण्यात यावी. कलम 44 अ कारखाना कामासाठी जर जमीन घेतली असेल औद्योगिक
गोष्टीसाठी, तर सरळ त्याचा वापर सुरू करावा व जे काही सरकारी कर आहे औद्योगिकचे ते भरून टाकावे आणि 1 महिन्याच्या आत तलाठीला कळवायचं की आम्ही याचा औद्योगिक कारणासाठी वापर सुरू केला आहे. कलम 65 नुसार जर एखादी जमीन पडीत असेल आणि ती जर कलेक्टरला कळाली तर ती जमीन ताब्यात घेण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. पण जर मूळ मालकानं अर्ज केला की बाबा मी इथून पुढे ती पडीत राहू देणार नाही आणि त्याचा योग्य तो वापर करेल, तर ती जमीन त्याला परत द्यावी लागते. कलम 88 मध्ये एखादी जर ट्रस्ट असेल, जसं शाळा, महाविद्यालय, गोशाळा इतर, यांना कलम 32 मधल्या कारवाईंपासून सूट आहे. पण ह्या ज्या ट्रस्ट आहे ह्या नोंदणीकृत पाहिजे आणि यांची जी उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टासाठी ज्या कार्यरत पाहिजे.